27ला जेव्हा दादा स्वतः बीडला येत आहेत त्याच्या आधी प्रवेश घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते उत्सुक आहेत, सर्वांना कामाला लागायचं, त्यासाठी आम्ही आधी प्रवेश आणला. सर्वांनी आम्हाला असं सांगितलं की आपण अजितदादांसारखं तगडं नेतृत्व जे महाराष्ट्रात ज्याचं कामामुळं नावलौकिक आहे, गुलदस्त्यात असलेल्या बऱ्या, आणि मी पक्षाला काही मागितलेलं नाही. आज तुमचा पक्षप्रवेश नाही तर घर वापसी आहे असं अजितदादांनी म्हटलंय. पक्षप्रवेशच्या नंतरची आपली पहिली प्रतिक्रिया. पक्षप्रवेश आपण जर पाहिलं, आम्ही बोलवलेले 100 ते 150 लोक होते. साधारणतः 1000 लोक बीड शहर आणि ग्रामीण भागातून आलेत. आम्हाला 27 तारखेच्या कार्यक्रमाची तयारी सगळी ऑफिशियलरित्या करायची होती आणि म्हणून 27ला जेव्हा दादा स्वतः बीडला येत आहेत त्याच्या आधी प्रवेश घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते उत्सुक आहेत, सर्वांना कामाला लागायचं, त्यासाठी आम्ही आधी प्रवेश आणला. मात्र तुमच्या आजी अर्थात केशर काकू सातत्याने पवार साहेबांच्या सोबत राहिल्यात असा उल्लेख संदीप क्षीरसागर यांच्याकडून बीडच्या सभेत झालेला आहे. तुम्ही आज अजितदादा गटात प्रवेश केलेला आहे, कुठेतरी त्यांच्या विचारांना तिरंजली दिली नाही का असं म्हणता येईल का? हे बघा, आता आम्ही विचारांनी तसे काँग्रेस विचारले, त्याच्यानंतर राष्ट्रवादीची तिथून फुटून स्थापना झाली आणि त्यानंतर काँग्रेसचे विचार आणि राष्ट्रवादीचे काही वेगळे नव्हते, म्हणून आम्ही राष्ट्रवादीमध्ये जॉईन केलं. आता दुर्दैवानं पुन्हा राष्ट्रवादीची फाटाफूट झाल्यामुळे आणि आमचा विश्वास, आमचे संबंध ज्या ज्या नेत्यांसोबत आहेत त्यांनी आणि आमचे कार्यकर्ते, हितसंबंधी, आमचे ज्येष्ठ सर्वांनी आम्हाला असं सांगितलं की आपण अजितदादांसारखं तगडं नेतृत्व जे महाराष्ट्रात ज्याचं कामामुळं नावलौकिक आहे त्या नेतृत्वासोबत राहायचं. 2024ला बीड मतदारसंघात विधानसभेला संदीप क्षीरसागर वर्सेस विजय क्षीरसागराचा सामना आम्हाला पाहायला मिळेल का? काही गोष्टी गुलदस्त्यात असलेल्या बऱ्या, आणि मी पक्षाला काही मागितलेलं नाही. आमच्या सर्व कार्यकर्ते आज दुविधा मनस्थितीमध्ये होते. आत्तापर्यंत त्यांना वाटत होतं आपल्याला पक्ष नाही आणि रखडलेली कामं होती, आणि हे सगळं पाहता सर्वांचं अजितदादांकडे जायचं हा सर्व जाती धर्माच्या लोकांना पटणारा पक्ष होता आणि त्यांची इच्छा होती. त्यांची इच्छा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आणि म्हणून मी हा सर्वांना सोबत घेऊन आज हा निर्णय घेतला आहे आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर ग्रामीण भागाचा नक्कीच आम्ही जोमाने विकास करू, एवढंच मी आपल्याला. 2024ला तुमच्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदललेला किंवा नवीन चेहरा दिसेल का? आज माझ्या मतदारसंघात जवळपास 500 कोटीचे कामं चालू आहेत. त्यामध्ये बीड शहरामध्ये आम्ही गेल्या 5 ते 7 वर्षात 200 कोटी रुपयाचे रस्त्याचे DP रोड्सचे कामं केले आणि इतर 250 कोटीचे कामं हे वॉटर सप्लाय आणि ड्रेनेजचे आहे. त्यासोबतच DPCच्या माध्यमातून, विशेष फंडच्या माध्यमातून 50 कोटीचे कामं गेल्या 2 वर्षात झाले. म्हणून विकास कामं हे चालूच आहेत. फक्त आता ह्याला लेबल लागणं आणि गती भेटणं, दिशा भेटणं हे महत्त्वाचं होतं. ते आज साध्य झालं आहे. आमचं जे काही आमचं टार्गेट होतं. शेवटचा प्रश्न, केशर काकूंच्या नेतृत्वात एकसंघ असलेलं घर पाठीमागच्या 2-4 वर्षात फटाफूट झाले, कुठेतरी मनामध्ये खंत आहे का? हे पहा, आता ह्या गोष्टी आपण पाहताय देशात आणि महाराष्ट्रात सगळीकडे चालू आहेत आणि मी हे फाटाफूट होण्यापेक्षा मला या कार्यकर्त्यांचा फ्युचर हे पाहायचं होतं आणि जनतेला मी काय देऊ शकेल माझ्याकडनं. माझा जो काकू नानांपासूनचा वारसा चालू आहे त्याला जे युनिट आहे आमचं ते एकत्रित ठेवून त्या सर्वांची कामं होणं आणि त्यातून विकास साधणं हेच मला महत्त्वाचं होतं. त्यामुळे इतर गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा मला वाटतं आम्ही आजपासून लोकांच्या विकासाची कामं जे ठप्प पडली होती त्याकडं जलद गतीने कामाला. डॉक्टर 2024चं रणांगण पाहता आमदार संदीप क्षीरसागरांना काही मन की बात सांगायची आहे का? तुम्ही लाईव्ह आहात. हे पहा, 27 तारखेला दादांची सभा आहे. आज मला पक्षप्रवेश का केला आम्ही याच्यावर बोलायचं होतं. आता बीडच्या सभेमध्ये समोरचे उदासीन लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी काय केलं आहे ह्याच्यापेक्षा काहीच नाही केलं यावर आम्ही निश्चितच बोलू आणि तुम्ही 27ची वाट पाहा. थँक्यू सर. थँक्यू.